मध्ये एक भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाळा हा सुरळीत चालावा। नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही। देवाची भक्ती करायची सर्वप्रथम मनुष्याला जिवंत राहणं गरजेचं आहे आणि मग जिवंत राहायचं आहे तर त्याच्यासाठी काही खाणं गरजेचं आहे आणि मग काही खायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी कामधंदा करावा लागेल। अनेक लोक या हितभऱ्या पोटासाठी गावोगावी देशोदेशी फिरतात, अनेक प्रकारचे व्यवसाय धंदे करतात, ज्याप्रमाणे लोहा लोखंड, तीन टपर, खाली बटर, कोटी भेटल, शिशी फुटल, केसावर फुगे, बुड्डी के बालवाले, 25 रुपयाचे 25 शिंगाडे, टिलिंग टिलिंग पोकी पोकी वाले। परंतु माझ्या आजा पंजोबापासून चालत आलेला धंदा पारंपरिक पद्धतीने दह्या दुधाचा। माझी आजी त्या काळामध्ये डोक्यावरती दह्याचा मार घ्यायची, खेडोपाडी जायची, दही घ्या अशी बोंबलाची ओढायची, दही विकायची, आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची। जरी तो काळ अशिक्षित असला बंधूजन हो, दळणवळणाचे साधन त्या काळामध्ये नव्हते, परंतु काळ मात्र हा सत्यवादी होता, मान सन्मान होता त्या काळामध्ये। आता या काळामध्ये विज्ञानाने लई प्रगती केली, पण तुम्हाला सांगतो हो जी मनुष्य प्राणी एवढा नीतिभ्रष्ट झाला। या भारतात 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होताना आम्ही बघतो। 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार, 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार पेपरला वाचतो आम्ही। काय रे भारत, अरे अरे रे, चारही कोणत्यानं चाललं वारत। संताची भारत भूमी आणि हे असे कुकर्म। सक्का भाऊ पक्का वैरी, बाप सख्या पोरीला ओळखत नाही, बहीण भावाला ओळखत नाही, चुलता पुतणीला ओळखत नाही, डेर भावजाले ओळखत नाही, आणि भगवे वस्त्र घालणारे साधू राहिले नाही, साधव झालेले आहे। त्या डाव्या डोळ्यात रागाची भावना आहे, उजव्या डोळ्यात प्रेमाची भावना आहे। पहा त्याच्या पोथीपुरा। मोठं दुःख आहे तुले, समजलं की नाही? पण आता समोरच्या दिवसामध्ये तुझी घारीसारखी झापणं, वाघासारखी छलांग आहे, पण याले मारू नको, याची सेवा कर। चुंगडीभर पोतभर तांदूळ नेते तो, आणि आम्ही दिवसभर मेहनत करतो, तर पोराले चांगलं घेऊन चालू शकत नाही, समजलं की नाही? वास्तविकता आहे बंधूनो। आणि म्हणून धंदा माझ्या आजोबांपासून चालत आलेला दह्या दुधाचा, परंतु मी माझ्या धंद्यामध्ये परिवर्तन केलं। म्हटलं काय हेच म्हटलं बापाने तेच केलं, मी माझ्या धंद्यामध्ये बदल केला आणि मी माझा बिझनेस आहे पुस्तकं विकण्याचा। बुक स्टॉल आहे माझ्याकडे, तुम्हाला सांगतो। जिथे कुठे कार्यक्रम असले त्या ठिकाणी आपलं स्टॉल घेऊन जातो, बुक स्टॉल घेऊन जातो आणि त्या ठिकाणी पुस्तकं विकतो। माझ्याकडे संपूर्ण महापुरुषांच्या पुस्तकं आहेत, तुकडोजी महाराजापासून तर बाबासाहेबापासून तर तुम्हाला सांगतो अनेक संत महापुरुषांचे पुस्तकं, विचारधारा माझ्याकडे विचारधारेचे पुस्तकं आहेत। आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस तू मिनी माता नगरले चालली जा, मिनी माता नगरले चालले जा, कारण तिथे एक सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि तुझं गंमत सुद्धा पाहणं होईल आणि त्या ठिकाणी पुस्तकं सुद्धा विकणे होतील। पत्नीला म्हणतो, पण पत्नीबद्दल सांगायला गेलो, क्षुल्लक कारणावर माझ्या पत्नीबरोबर 2 गोष्टी झाल्या। माझी पत्नी 8 दिवस झाले बरोबर व्यवस्थित माझ्यासोबत बोलत नाही, काही हरकत नाही, तरी पती या नात्याने तिला आवाज मारतो, ते काय म्हणते ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो। अरे परमेश्वरा, ईश्वरा, भंडारे, कसं होईल का? अजूनपर्यंत तिचा राग शांत झाला नाही? नाही, होऊ शकते शेजारीच्या घरी बसली असेल, नाही तर घरापाठी मग काही काम धंदे करत असेल म्हणून कदाचित आवाज गेला नसेल। हो, पुन्हा एकदा आवाज देतो आहे, ऐका। माहिती नाही आज कसं काही यांना माझ्याशी प्रेमाने बोलावं असं वाटलं, नाही तर 8 दिवस माझ्याशी झगडा करून
मला धरून एका साईडला बसले होते, पण असं म्हणत नाही की आपल्या पत्नीशी 2 शब्द प्रेमाने बोलायला पाहिजे. पण आज अचानकच यांच्या मुखातून लई प्रेमाने माझ्याबद्दल आवाज देत आहे, तर पत्नी म्हणून माझं पण कर्तव्य बनते की 2 शब्द यांच्याशी प्रेमानेच बोलायला पाहिजे. अगोदर अशी करते, सकाळची वेळ आहे, घरातली तर कामे आटोपली, आता एकच काम राहिलं, पूजा पाठ करून घेते, पाहते म्हणतात काय ते. जन्म दिदल्या जया भीमा जन्म दिदल्या जया भीमा जन्म दिदल्या जया भीमा जन्म दिदल्या जया भीमा जय बाबा सैलाने दूर करू परेशाने भूखे को खाना प्यासे को पानी. जय बाबा बर्फाने तेरी मेहरबानी कदरदानी. परमेश्वरा कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू रे, माझ्याकडे शब्द उरले नाही.
कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळतो त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते. पण मी आधीच बोललो, नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. देगा हरिन पलगावरी कोण आहे देव आणून देणारा नाही. आणि म्हणून वामन दादा पै पै म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. ए करुणा कारभारी सख्या मला कशाला दिले आवाज म्हटलं रायाजी. 8 दिवस झाले असे गाल फुगवून होतीस. हा 8 दिवस झाले म्हटलं गाल फुगवून होतीस म्हणलं. मग? आणि एकाएकी कोणती अशी त्यावर कोणत्या देवाची कृपा झाली काय म्हणता मोठ्या लाडा कौतिकानं बोलून राहिलीस. कशाने बोलून बायामध्ये राहिले? मोठी ताकद दिली त्या निसर्गाने. तुम्हाला सांगतो हो जी, मला कधी कधी असा राग येते पण का करू ते ती जाता येत नाही मला त्याच्या जवळ. का बरं? का बरं म्हणजे पंख नाहीत ना साला जाल जातो खालीच आदळते माणूस. बायामध्ये एवढी ताकद दिली आहे. बायकोले मालूम होऊन जाते का मा नवराज मोठा रागामध्ये आहे का करते आणि का नाही. तर याला आता थंड कसं पाळायचं. अगं बाई, याले थंड कसं पाळायचं. तर नुसता प्रेमान जरी आवाज दिला काय म्हणतावं, रायावं चिक्कूचे पप्पावं काय हे चिकनवणं चोपडवणं बंद कर. मग काय करू वा? सांगतो मी जेवढं काम सांगतो तेवढंच कर. अय्या, समजलं का कोणतं? नाही. हे चिकन चोपडवणं बंद कर आणि हे आताच्या आता लुगडं सोड. माय माय बहीण मा डोकं खराब नको का करू. पागल बिगल झालं का वा? मी पागल झालो. हे लुगडं सोडू हा. आणि नागपुरात फिरू. अशीच नाही फिर म्हणत नाही तुले. मग ते हे नवीन लुगडं सोड हा. आणि त्या खुटीला लटकवलं मा बगर चैनीचं जीन्स पॅन्ट आहे ते चढव ना धर. घे घे. का हे हे चाबी घे कपाटाची. हा. कपाट खोललं त्याचं पुराणं पातळ वापर. मला सांग काय? हे गालाले पावडर, होटाले लाली, हा. कानात बाली आणि हे चौरंग मटाट्या घालून तयारी कोठची झाली. माझी तयारी झाली नागपूरला जायची राया. अच्छा माय बहीण मा जेती चोराचा भेव तेतीस तर दिवस बोलल्यासारखा झाला. काय झालं वा? ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. हा. नागपूरला चालली हो कायले चालली. दुय्यम खळा तमाशा पाहायला चालली राया. तमाशा पाहायला चालली. हो ना, तमाशा म्हणजे गंमत. गंमत. कोणते कोणते शाहीर आहेत. शाहीर आहेत सूरजजी नवघरे म्हटलं रायावाय. काटोल पारट शिंगावाले हो असं आणि त्यांच्या विरुद्ध निशांची सुखदेवी आहे म्हटलं माझे राया म्हटलं रायाजी. शाबास. निशान शाहीरचा पावाल चालली तू का वा? तमाशावा. असं बोला ना. मी का म्हणतो तमाशा पाल चालली ना तू. हो जा चांगली गोष्ट आहे. हा, हा. तर तिथे दुरून दुरून लोक येतील. हो. समजलं की नाही. आपला धंदा कशाचा म्हटलं माझे नारी 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 ग नारी. आपला धंदा पुस्तके विकण्याचा आहे म्हटलं राया माय. शाबास. मी काय म्हणतो काय? तर ते आपलं पुस्तकाचं जे स्टॉल आहे हा. ते घेऊन जा. हा. दिवसभर तुझं गंमत सुद्धा पाहणं होईल आणि पुस्तकं सुद्धा विकण्या होतील. मला महत्वाचं कामाला नाही इथं जायचंय भंडाऱ्याला. कशाला? ते सूरज शहरासाठी एक पोरगी पाहिली आहे मी ना. अगे माय. हा लाखांदूर पालांदूर. हो का? हा तिथे जाऊन मला ते चौकशी करायची आहे का जमन का बा साठगाठ नाही का. तर आजची तारीख आहे त्याची शेवटची तारीख या म्हणे. हा, हा, हा. तर म्हणून म्हणलं काय? मी भंडाऱ्याहून येईपर्यंत हा. तू आजच्या दिवस आपलं दुकान सांभाळ. आजच्या दिवस दुकान सांभाळ. हा. हो. बायको करायला सुख लागला, पोरं बार करायला सुख लागला, पोसाले दुःख लागते. मी जातो म्हणते भंडाऱ्याला बायकोला एक कामावर पाठवते. काऊन? त्याच्या बाई मग पाहिल्या भाऊ या काळात बाया झाल्या ठोकर ना आम्ही माणसं झालो पिंगर पोकर. त्याच्या बाईमा लेडीज फर्स्ट आहे फर्स्ट. चांगले बोला वा. फर्स्ट म्हणता बायाला एखादी येणं चप्पल मारायला तोंडावर. तुझ्यासारखी राणी एक भूत चोंगी. मी भूतचोंगी हा. बा, मग कायसाठी मला चप्पल तुला किती शिकली आहेस तू. कोण मी? 12वी. हा? ग्रॅज्युएशन. शिकलीच हा. नाही. शिकलीच नाही. त्या बुळात असता किडा येतात तुला का गवसते. किती शिकली आहे हे सांग रे बापू. फर्स्ट म्हणजे का होते रे. ए बैताडी हा. मला सांग काय? तुला कसं वाटते का. तू स्वतःला समजते का. मी हो फुलंदेवी. फुलन देवी. बापरे पाहिल्या भेवच लागते भाऊ. हा मा घरचा पैलवान होय. समजलं की नाही. हो
आणि म्हणून मी काय म्हणतो, काय अग पुरते का अन कमाई बापाची पुरते का, पुरते का कमाई बापाची पुरते का, बिना करणीने माणूस कधी जगात तरते का, बिना करणीने माणूस कधी जगात तरते का. ए, पुरते का, कमाई बाबाची पुरते का, कमाई बाबाची पुरते का, बिना करणीने माणूस कधी जगात उरते का, बिना करणीने माणूस कधी जगात उरते का. अग पुरते का कमाई बापाची पुरते का, पुरते का कमाई बापाची पुरते का, बिना करणीने माणूस कधी जगात तरते का, बिना करणीने माणूस कधी जगात तरते का. ए, पुरते का, कमाई बाबाची पुरते का, पुरते का, कमाई बाबाची पुरते का, बिना करणीने माणूस कधी जगात उरते का, बिना करणीने माणूस कधी जगात उरते का. स्टँड अप, लवकर डिगी हो, लवकर उभी होय. तू उभी नाही होस का, तू नाही होस उभी, पक्का विचार केलीस, पाय बर मग नको म्हणजो, का करशील तुले दाख मारीन एका चोनक्यात. गरम झाला म्हणजे तुला समजत नाही, अगं फेक ना कोचे मामे माय सगळे मामे मिळून कोरोना पाहून घ्या. असं पाय बरं, मग सारे लोक म्हणतील ह्या बाया म्हणतात माणसाची जात मोठी बदमाश, आणि यायचं नाही दिसत, पायनं जशी फणा काढून बसली आहे. हा या माय बहीण पुरा घुसवणं दिन. बापा वाटत नाही ए. का जीने के लिए तो शुगर भी जीते हैं पर कुछ कुत्ते ईमानदार होते हैं. अरे मालिक से टुकड़ा मिले ना मिले मगर दरवाजा छोड़कर नहीं जाते. वाह, वाह. खुद के लिए तो सब जीते हैं, स्वतःसाठी धोळवासरे जीवन जगतात. खुद के लिए तो सब जीते हैं पर दूसरे के लिए जीने में जीवन का सच्चा मिजाज होता है और जमाना उसे प्रणाम करता है जो जमाने के काम आता है. क्या बात है, तुला काय वाटते? काय वाटत हं? बाबासाहेबांनी या महिलांच्या संरक्षणासाठी 8 कलमी हिंदू कौटुंबिक ग्रंथ लिहिलं. किती? 8 कलमी हिंदू कौटुंबिक ग्रंथ लिहिलं आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते पास नाही केलं तर बाबासाहेबांना राजीनामा दिली. समजलं का नाही? महिलांना लेकर या काळामध्ये जशी वॉशिंग मशीन आहे की नाही, कपडे धुण्याची वॉशिंग मशीन, त्या काळामध्ये बायांच्या जातीला फक्त लेकर पैदा करायची मशीन समजत होते. समजलं की नाही? ही बाबासाहेबांची पुण्य आहे, ही मातोश्री सावित्रीबाईची पुण्य आहे. समजलं की नाही? हा शेणसळा सहन केला पण परिहार मानली नाही, मुलांना आणि बायांना शिकवण्यासाठी तत्पर राहिली. समजलं की नाही? आणि एवढ्या लवकर तुला घमंड चाललं? हा तुझ्या अंगात आलं काग सांग आरक्षण भीमरावाचं, तुझ्या अंगात आलं का गं, सांगा आरक्षण भीमरावाचं. तुझ्या कामाचं दामणारी कुठं भेटते हरामाचं, तुझ्या कामाचं दामणारी कुठं भेटते हरामाचं. तुझ्या कामाचं दामाना रे, कुठं भेटते हरामाचं. तुझ्या कामाचं दामाना रे, कुठं भेटते हरामाचं. अगं कळते का अजून आणि भाषा प्रेमाची कळते का, बिना करणीने माणूस कधी जगात कळते. मला सांगू. बिना करणीने माणूस ए, पुरते का, कमाई बाबाची पुरते का, पुरते का, कमाई बाबाची पुरते का, बिना करणीने माणूस कधी जगात उरते का, बिना करणीने माणूस कधी जगात उरते का. त्या बहीण मा तुया खाण्यात माती पडे त्या मोतीर कुत्री हागत लमच्या काऊन बावरलास का आभारानं कारण तुला माणसं नाही भेटत कुस्ती खेळाले, लमच्या पायासंग कुस्ती खेळते, लमच्या लेंड खजूर. म्हणजे तुझ्या घरी आलं म्हणून होय, घरी आलं माझू साल्या खात्यावर उठवलास. म्हणजे तू जेवायला बसला होता या खाण्यात माती पण त्या मैत्री कुत्री हा गो का गो? साल्या दिमाग खराब केला साल्या मायावाला तू. काऊन? का गो? साल्या खात्यावर उठवलास मला. तर मला काय माहित तू भिल्ला होतास म्हणून. मारीन 3 कण पडत बिल्ला होतास म्हणजे मा बायकोले मारत होतं म्हणलं. हा म्हणजे तू आपल्या बायकोला म्हणजे झोडपत होतास. हा. कोण म्हणते तू आपल्या बायकोला मारत होता म्हणून? मी म्हणतो आपल्या मी डोळ्यात आपल्या डोळ्यानं पाहिलं का तुझी बायको तुले रेम सुरू राहिली. डोळा फाटतले मारी. काऊन?
तू समजतो का एवढं शहाणपण कोट चाललं बे तुले हा, काऊन काऊन तुले का पत्रिका देऊन बोलवलो का बे माझ्या घरी ये बा म्हणून तुझ्या का लग्न आहे मी पत्रिकाने येऊ साल्या मी आपल्या बायकोला मारून राहिलो हा, तर तू म्हणतो साल्या तुझी बायको तुला रेमसून हे, राहिली हे आपल्या डोळ्याने पाहिलं इमानदारीने बोलतो इमानदारी सांगतो मी ठेव बरं याच्यावर हात. हे ठेवला तू साले आपल्या छात्यावर ठेव ना बे तू म्हणलं ठेव बर हात हा म्हणून. तर तुला तेवढी अक्कल नाही हा. साल्या मला जिवंतपणे मारत हे चांगला बॉल हा इमानदारीने सांग खाली कोण होतं खालत तू होतास काका काका होता ना खालता मी होतो हा, हा. मी खालतो तू खालत होतास मायावर तर त्यावर तर तू बायको होती तू हे, मी इमानदारी मी सांगून खालता राहिलो मायावर तर माय बायको तू तू खालत होतास आणि त्यावर तर तुझी बायको होती त्यानं तिच्यावर तर तिच्यावर तर मी होतो होता आसाराम बापूचा चेला मारीन तर का मी झोपलो होतो कायले होता अरे मी म्हणलं मला दया आली तवाली त्या बहीण म्हणून मी तिला उचलत होतो मी म्हणलं मा भाटव्याच्या छातीवर बसले त्या माय पण जीव घेऊन टाकन म्हणून मी तिला उचलत होतो म्हणून तिला उचलला मानाव घे नाही तर गेला असता आमच्या घाटावर चांगलं शानपण आहे बे साल्या तुयावालं हा? साल्या दिमाग खराब केलास तू ना मायावाला पुरा म्हणजे तुझ्या घरी आलं म्हणून होय का काऊन म्हणजे तू शिवा देऊन राहिलास का? शिवाना बे तुले साल्या म्हणीन तर म्हणीन तू आज म्हणीन उद्या म्हणीन सकाळी म्हणीन दुपारी म्हणीन संध्याकाळी म्हणीन आणि अमावस्या पौर्णिमेला म्हणीन. तू साल्या म्हणशील हा. हा, तू मन बरं बे साल्या साल्या हा का होय बे साल्या अरे साल्या मले मारी साल्या तुले साल्या म्हणतो तर तुला एवढा राग येऊन जायला का बे आणि मी ना म्हणलं तर तुला कायचा राग येते साल्या, मी तुला दिसते ना साल्या म्हणून राहिलो हिरमा म्हणजे तामा रिश्ता आहे हा दिसताय तेव्हाच म्हणून राहिलो का मला पागल कुत्र्यानं चावलं कसा आहे तामा रिश्ता हा माय बायको कोण होते दिवाळी बायको होते बायको होते त्या साल्या चमडा काढतो अबे तू बायको होते म्हणलं त्या साल्या माई बायको होते मला मालूम आहे तर सांगून राहिलो माई बायको तू कोण होते म्हणलं माय बहीण होते ती बाईल होते ना हा. मग तू कोण झाला तिच्या नवरा म्हणू नको त्याला पोट्या बाट्या सारखा लढ त्याला आमच्या हांडवली माय बायको तू बहीण बहीण हा. तू कोण झाला मी भाऊ झालो हा भाऊ झाला हो. तर मग तू मसाला ना होशील साले हो का विचार नाही यायले बोले रिश्ता नाही समजत तेथच मी ठेव पुरा हा हे माई बहीण झाली हा आणि मी तिचा भाऊ झालो हा होच्या बहीणीच्या भाऊ साडा होते बरोबर आहे हा म्हणून मी तुझ्या साड्या घालो म्हणून तुला साल्या म्हणून म्हणलं. तुला मला साल्या म्हणला नाही बोलला गेला तू आपल्या याच्यानं म्हणा रिश्त्यानं. रिश्त्यानं हा म्हणून साल्या म्हणलाय ना हा आणि माई बायको तू कोण होते त्याच्या बैमा हा आनंदकारी मायावर गारपीठ बापा हा तू ना आपली घाण हा मात्र थांब जमवली ना तुझी वाली बहीण माई तेच होईल बहीण नाही अबे तुझी वाली बायको माई बायको माई तेच होईल कोण बायको आपल्यासारखं समजतं का बे माती खाया हा. लमच्या शेण खाया केवाली मायवाली तुझी बायको मायवाली बहीण होईल बहीण होईल हा. मग तू कोण होशील मी तिचा भाऊ होईल भाऊ होशील हा. ते तुझी बहीण झाली हा. तू तिचा भाऊ झाला हा. मग रिश्त्यानं तू मा साडा झाला का साल्या त्याच्या बहीण म्हणलं ना हा साला म्हणलं एवढा हुशार आहे हा मायावर गारपीट अबे तसा नाही तू माया साला कसा होता कसा होतो मी तुझ्या भाटवा कसा होतो कसा ऐक बरोबर कसा? तू ही बहीण झाली समोरून हा. आणि तू झालास मागव म्हणजे माई बहीण झाली समोरून हा आणि मी इकून झालो अबे, ही साल्या, तू त्या डोक्यामध्ये काय किडी आहेत का बे हे तुलाच म्हणलं मागून झाला म्हणून मागवून म्हणजे तुला नाही समजलं हा. का मागवून म्हणजे नंतर किती होतो अंतर त्याच्या बहीण कसं बोलवायचं अबे तुही बहीण जन्माला आली हो पहिले हो म्हणजे समोरून समोरून आणि 3 वर्षाच्या नंतर तू जन्माला आलास मागवून आता हा मागवून साले इकडून मारी, चुप. तुनच म्हणलं ना मागून खराब करते हा हा बरोबर आहे म्हणजे हा. 3 वर्षाचा फरक आहे 3 वर्षाचा फरक आहे हो, 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 हो. म्हणून तर दोस्ता एक गोष्ट विचारू कामाची आहे का कामाची आहे बे हा, हा, विचार. विचारू का बा म्हणलं हो, हो, हो. तुला बायको आहे कोण म्हणते कोण नाही म्हणत मीच म्हणतो तुले म्हणजे तू म्हणते हा मी म्हणून राहिलो का म्हणत का तुले बायको आहे का बा म्हणतो होतो कोण म्हणते बा म्हणतो अबे मीच म्हणून राहिलो म्हणलं तुले म्हणजे तुम्ही म्हणता मला नाही ओळखला तुला नाही हो ओळखलं ओळखलं ना? मा बहिणीच्या नवरा होय कोटचा पाड्डीवाला हा का नाव आहे माया नाव भरलो नाव भुललास काय होत नाही तर मीच म्हणून राहिलो दोस्ता तुले हा म्हणजे तुम्ही म्हणून राहिले मी म्हणून राहिलो तुले का म्हणता का तुले बायको आहे का बा म्हणतो होतो कोण म्हणते बाबा साल्या मीच म्हणून राहिलो म्हणलो तर साल्या कोण म्हणते कोण म्हणते कोण म्हणजे तुम्ही
तुम्ही म्हणून राहिल्या मी म्हणून राहिलो तुले का म्हणता तर तुले बायको आहे का बा म्हणतो तूच म्हणतेस ना अबे मीच म्हणून राहिलो दोस्त तुले तूच ना हा मीच म्हणून राहिलो का म्हणतं तर तुले बायको आहे का बा म्हणलो तूच म्हणतेस ना अबे मीच म्हणून राहिलो म्हणलं बे तुले बे का तुले बायको आहे का बा म्हणून राहिलो म्हणून राहिलो तुले म्हणजे तुम्ही म्हणून राहिल्या मी म्हणून राहिलो का म्हणता का तुले बायको आहे का बा म्हणतो कोण म्हणते बा म्हणतो साला कोण्या दिवशी त्या रागावर साल्या मरून जाईल मी हो मरजो मरजो म्हणजे आणि एकच्या लहान पोट्याला भेवाडजो त्याच्या बहीण म्हणजे माझ्या भूतामध्ये गिनती लावते हा, मग? त्यासोबत बोलणं नाही परवडत भाऊ हा. तू एक काम मला सांग हो म्हणत नाही म्हण तुले बायको आहे का म्हणजे तुम्ही म्हणून राहिल्या का मीच म्हणून राहिलो तुले का म्हणता का तुले बायको आहे का बा म्हणतो नाही मला नवरा आहे त्याच्या बहीण मग कसं बोलावं काऊन असा उरपाटा तिरपाटा बोलतो बे बापा तर मी ओसा आहो ना तू हो. आता मग येथे काय आलास हा, त्या घरी आलो मी भांडे घासाले अबे तर असा उरपाटा काऊन मी म्हणलं का तुले हा, हा. मी तुले म्हणलं का लमच्या भोकन डोऱ्या तुले हे टोपी टाकली हे ना दिसली टोपी दिसली हा आणि हा दुपट्टा तोय दिसला जॅकेट तोय दिसला बंगाली दिसली ह्यावाला फुल पॅन हा फुल पॅन्ट दिसला मग मला बायको असन का नवरा असन असं म्हणजे याचा अर्थ तुले बायको आहे बायको आहे दोस्ता हा तुझी बायको तुले भेटे तू आव्हान समजतेस का नाही ना तावण समजते पाहिली ना तुझी रामलीला मी ना असं ह येता बरोबर असं ह. म्हणजे तुझी बायको तुले भेटे लमच्या बहीण बायको म्हणून ते होईल ना नवरा बनला भाड्याच्या बैल हा. बायकोच्या हातच्या लाता खात लमचे हा, हा, हा. पाटील साहेब हाव बारीक चुरीक हा. पण बायको थर्रा भेटते तुले एक बायको सवारत नाही हा. आणि मी दोन दोन कसे हँडल करत असन त्याच्या बहीण मा काही असन बे त्याच्यावर दवाई कायची हो बायका बापा बायको भ्यासाठी माल खा लागते माल खा लागते बायको भ्यासाठी कोणता माल खा लागते तुले बायको भेट नाही ना मला अजिबात नाही अबे 8-8 दिवस नाही बोलो तू माल खाऊन घे बायको थर्रा भेटते तू जसं म्हणशील तसंच करते शाबास हा. पक्का पक्का पाय बरं मजाक पाय मजाक गॅरंटीची दवाई आहे हा बिगर पैशानं भेटते असं 8 दिवसात आराम लागला तर ठीक हा. नाही तर मग तुले पुन्हा पैसे भेटते असं हा. पण त्या औषधीने आराम होते दोस्ता होते मी मिला हास्यात अनुभव लावू ना असं हो. कोणती दवाई खा लागते बायको भ्यासाठी सांगू हा. खान खरंच खाईन इमानदारी ना खरं ऐकतच नाही माय बायको तर का करू सांगतो ना मी आणि एक तर तिला खेदायला मी लागतं, असं बायको बोलत्या भोलत्याला सांगत नाही हा. पण आता तुम्ही म्हणता मग सांगून देतो सांग बरं पाटील साहेब बायको भ्यासाठी हा कवडी बोर गू खा लागते सालिया तू काऊन बे काऊन त्यात अभ्यास जास्त वाढला का बे काऊन मला काय गुखाय समजतं का बे तू लमच्या बहेर कनाड्या तुले गू खा म्हणलं का गुर खा म्हणलं त्याच्या बहीण म्हणजे गुड बनला तू ना गुर म्हणलं गुड खा लागते मग बरोबर आहे म्हणजे गुळ न शेंगदाणे हा कारावाला काळावाला गुळ हा, मग. तर दोस्ता तू एक काम कर ह. तुझी बायको तुला भेटे हो. तर तू आपल्या घरी जा हो. आणि आपल्या बायकोला घेऊन ये कोणती आणू कोणती म्हणजे किती बायका आहेत तुले मला दोन आहे 2 आहेत तर दोघीले घेऊन ये मी घरी जातो हा. आपल्या बायकोला घेऊन येतो हा आणि त्या घरामध्ये टाकून देतो हा आणि मी घराकडे जातो काऊन काय साठी माय बैल बांधून आहे तर असं हा, मन आणि त्या बायका झोंबल्या म्हणजे मले खाणार आहे तुझे हा, खाणार आहे म्हणजे पाटील साहेब काही हरकत नाही त्या जीवासाठी जातो हा. पण गोष्ट एक आहे मी कवाई येतो हो. पण माई बायका तुमच्या घरी येते का नाही माय बी काही मान वाढला पाहिजे का नाही बरोबर आहे, बरोबर हा आहे. म्हणून पाटलाच्या घरी गेलो म्हणून त्याच्या पण माझ्या नवऱ्याची इज्जत खूप आहे म्हणून हो, हो, हो. म्हणून एक काम कर जा हा आलू पोहा करून ठेव जा बरं ठीक आहे त्याची चिंता नको करू तू लवकर जा आणि लवकर ये तू होय कळावर काऊन तू आली का लाता खाची हा, होईल माझ्या काम धंदा पाटलाच्या घरी गेलो मा राळाची पिपळाची होकलली पण घरी पाहता चारण्याची इज्जत नाही पुरी लग्न दिवाळी आहे त्या दिवशी बायकोला 2 रुपये मागतले त्या पण जसे 2 रुपये मागतले जे धावली फळा घेऊन ती माय बहीण मा जे पराला हागण गोदरीनं पण सापडलं नाही एवढी बायको उम्मस आहे हाय लहानशी केचुडी पण चिपकली मांडीला तर पुढं रखत पिल्या आपल्या सोडत नाही या बहीण पुरा स्वतःनी फास आहे चाल घराकडे जाऊन पाहतो पटोपुट करून पाहतो ऐकली तर ठीक ना तेवढा तर हलकट जावती या बहीण मा 2 वाकरा घेतो ना आपल्या घरी झोपतो पण कोणी म्हणते बाजी भारत सरकारनं 2 इंजेक्शन काढल्या म्हणते बायका भ्यायचे एक देशीचा बंपर आणि दुसरा महुवाचा बंपर माय 10 बिटाची विनंती आहे का दारू प्या नको ना आपली जिंदगी खराब करा नको दारू पिला बायको भेटनामा दावा आहे म्हणून डोक्यात टोपी टाकली जाय एखादं भजन पूजन म्हणजे तर मा बायकोला तरी वाटन का नवरा भक्ती मार्गाकडे लागला म्हणून चल जाऊन पाहतो घराकडे फिर त्याच्या कहा
वरती देसी फिरत्या चाका वरती देसी महातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावर फिरत्या चाकावर महातीला आकार विठ्ठला ओ वेडा कुंभार विठ्ठला ओ वेडा कुंभार वरती देसी फिरत्या चाका वरती देसी महातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार तू वेडा कुंभार वरती देसी फिरत्या वरती देसी महातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. बहीण घरी आलो तर दोनचे दोनही दरवाजे लावून आहे मा घरचं डेकोरेशन केलं का रे मिनी माता नगरली लिले ए पोट्याचे माय बाल्याची मम्मी पाय लवकर घराच्या बाहेर येते पण या बरानं पुरा बावरूनच घरामध्ये धसलो घिसलो तर छाती रुबावीन त्या माय बहीण मग नको म्हणजे काय झालं म्हणून हे पिंगरचे मा फुटाण्याचे मा हे शिंगाळ्याचे मा ये तुया बहीण मा कोणाच्या बहीण मा हा? कोणाच्या बहीण मा? वारल्या चिलम तोंडिया हा? जसा काही लागला पोंगाड्या दिवस रात निस्ता पोंगाड्यासारखी बोंबलत राहते जसा कसा करतो कसा करते करते जसा हो मी पोकळा होय ना हो करतो मी बोंबलाचा नाही तो झाड आहे मोठाला फाशीच लावते तुले हा मग तू कसं होईल करीन दुसरा काही कमी आहे का एवढ्यात दुसरा मग म्हणजे हप्त्याचे पलटवतं का चप 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 ह्या बहीण मा दुसरा करीन म्हणतेस हा बरं सांगा कशा लावत दिले मला कोणात हसली होतीस कुठं धसली होती काय तुमच्यासारखे काय रिकामटावरे काम आहेत का आम्हाला कामात होती का हो का करत होतीस घरामध्ये झोपली होती हे काम होय झोपाचं तर का कर म्हणता त्या पण मी म्हणलो कोण्या कामामध्ये असतील म्हणलं हा, घरामध्ये झोपलो होतो म्हणते तुला कामच कोणते आहे तेवढे खाणं आणि पसरणं हा, खाण्यानं पसरणं आणि आपण हा. टांगा वरतो करून झोपून राहतो तेव्हा दिवसाच्या 10 वाजेपर्यंत टांगा वरत करू नाही तर खालत करू तो मा प्रश्न आहे हा. आणि तू झोपतेस तर मी नाही म्हणत म्हणजे का झुरता का मला झुरता तू झोपतेस तर तुम्ही झुरता पायनं कशी पाहिजे त्या बहीणची बेल माजर मला बेल माझर म्हणते का हा चिचावरचा घुबड हुबळ हो मग पान मा घरची गोबर गॅस ओके मा मला गोबर गॅस म्हणते पा संडास मी संडास हो तोंड पाहण्यावर एक वेळ आरशात बिलकुल संडासच्या सीट सारखी दिसते हा, म्हणजे मी संडास हो हो तर तू एक काम कर ना काय व तुले पोरसाकड लागली असेल ना सकाळीच उठली तर साप नाही झाली वास मारला तेव्हा समजून गेलो गाडी ठेसनवर आली म्हणून चुप रा! तर तू सापना झाली नाही ना मी तोंड फाडून राहतो ओके मा कायले वा मा तोंडावर येऊन बस हा. आपली साफ करून घे काही नको मला तुपाचा गोला होय म्हणून गिटकून घे शी बाई मोठा हेंदडा माणूस आहे की बाप्पा माझा या नवरा. बहीण मला सरकारी संडास होय म्हणते त्या माची धामण ओके मा मला धामण म्हणते का ह्या ढोंड्या धोंड्याच्या वाटी जाजो नको हा. बोलून नको जाजो असं आणि तुला खोटं लागत असेल तर नगर धनवाली विचारजो असं बरे बरे तर मी काय म्हणतो काय म्हणता आपल्या त्या फक्त 45 मिनिटाचा टाइम राहील निशाण पटलाच्या घरी जायचं आहे कशाला व अहो त्याच्या घरी बारसा आहे ओके मा बारसा का काय व बारसा खायचं तुले पुकणाच्या भेटलं म्हणजे झालं त्या जीवाले सरम ना लागत सरम सांडे काहून? तर त्याच्या घरी बारसा आहे, त्या दोन लेकराले काही ना काय घ्या लागल म्हणून कागद घ्या द्यायचं त्या का चुल्यात तर चिवड्यावर नाही निपटत मी चांगलं खायचं असेल तर येणार तुले हे पाहिजे 12 रंगाचा माल आहे ओके मा कोणता वा तुला सांगू सांगा लवकर लवकर सांगा जलेबी हा जलेबी लाडू लाडू बालुशाही बालुशाही गुलाबजामुन गुलाबजामुन बर्फी बर्फी पेन खजूर पेन खजूर लेंड खजूर थांबा.
हा पेंट खजूर म्हणल्या तो खाल्ली मी हा. लेंड खजूर नाही खाल्ली बाई अजून लेंड खजूर का दुकानात भेटते कोण्या झाडाला लागते वा आवाज झाडाला नाही लागत हा. जसे मो पाटच पडते रस्त्यावर 4 वाजता 4 वाजता तसा या लेंड खजूरचा जन्म होते पाटच 5 वाजता रोडाच्या दोन्ही साईडले हो अहो मी तर येते नागपूर मध्येच राहते व पण अजून मला लेंड खजूर नाही दिसले बाई तर तू रस्त्याने जातेस का 5 वाजता मला सांगा हा. कशा कलरचे असतात कोणता कोणता लालसर राहते लाल म्हणजे पिकल्यावर पिकल्यावर कोणता कारसर राहते अरे बापा रे कोणता पिवळसर राहते हो म्हणजे रंगारंगीचे कलर बदलते हो का हा, हा. बरं एक काम कर चल कर भारी कोणतं? जसं पाटलाच्या घरी गेले ना जसं पाटलाच्या घरी गेलो 2 प्लेट लेंड खजुरांचा मी टेस्ट करू पाहिजे व तुया 2 प्लेट न भागत नाही मले माहित आहे ना मग? तुयासाठी 2 घमिले आणतो ओके मा मजा येईल. म्हणून चला लवकर चला चला चांगले चला खाऊन घे आपली हाऊस करून घे फुटले का गे याचे डोळे फुटले का गे माहीत फुटले हा तू ये तुमच्या डोळ्यात का भेद राहतो हा? का वाटू चटणी आता त्या बहीण मले माहित नाही तुला दिवसानं चांदणी अंधार पडते म्हणून आपणच लागल्या पाहिजे जसं खालमान्या डुक्कर मान खाली टाकून देते आणि चालते जसा थांबून ज्या गंमत खतम होऊ दे त्या काका संग लावतो तुझी कुस्ती ह्याच वय पाटलाच्या वाळा ओके मा हा चोगा पाटलाचा लहानचा साहेबच का वाढावं तर का आता का कवडीक राहीन पाटलाचे वाळे पुराणे असं हा मग हो का चालले खसत हो बरं बरं मागून चालले खसत ते आवाज द्या बरं पाटील साहेब गेला कुठे ह्या रे हो पाटील साहेब पाटील साहेब दोस्ता नमस्कार राम 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 जय भीम जय भीम सलाम वालेकुम वालेकुम सलाम परमात्मा एक परमात्मा एक जय सेवा जय सेवा दंडवत दंडवत नेऊ का गंडवत काय साठी का केलं मी तू या काय करशील काय 5,000 रुपये खाल्ले कुठे आहे तू बायको कुठे आहे तू बायको कुठे आहे म्हणलं थांब चोर का खिशात बायको मावते का म्हणजे कोणी दाखवून बे तुला नाही दिसली लमच्या दिसली असते तुला म्हणलो असतं लमच्या भोकन डोऱ्या हा हे तुझी बायको आहे का म्हणलास कार तोंड्या आता मी म्हणलं मा मांग उभी माय बायको होती म्हणलं असं म्हणलं माय बायको तर म्हणजे कोणी तुझ्या मांग उभी राहिली तिला बायको म्हणशील कोणी कसं राहीन मा मांग उभं मग माहीच राहीन ना पण मी आपल्या घरात उभी आहो ना ना, तू राय म्हणा कोठाही उभी राह तुला काय मनाई आहे का पण मी गलतीनं म्हणून दिलो बाई का केलो का तुला करतोस का नाही का तेवढा हलकटा का मी पहिलीला बायको करी नाही नाही हा मग बिलकुल नाही कुठे तुझी बायको कुठे गेली माहित नाही बाई तुझ्या संडासात गेली का आता? पाहतो पाहतो पाय बरं का करता वा तिकडे पण तू तिकडे का करते तुम्ही का करता तिकडे मी असंच बोलत होतो बाई संग अहो तुम्ही म्हणल्या का हा, हा. नाही लेंड खजूर भेटते म्हणून हा, हा. सारा घोर दादरली पण एक लेंड खजूर नाही भेटला हो बाप्पा आमचे बयाडे घरामध्ये लेण घडू सापडते का हा? कुठं सापडते घरामध्ये कुठं घराच्या मांग संडासात नाही जाती का ओके मा नाही बाप्पा भेव लागते दोस्ता जा ना आपल्या घराकडे जा ना आणि बायको ती बायको आणलास ना हो. तर राहू दे ना तिला राहू देऊ तिला राहू दे आणि मी तू चालला जा च्या बहीण माय म्हणजे याच्यासाठी मला बायको आण म्हणे का हा, तुलाच म्हणलं होतात ना मग अशी हो. का मी केव्हा येतो माय बायको येत नाही हो, हो, हो. हा, तर त्या बायकोले करतो का बे? आणि मग हा? का करत का करतो म्हणजे पाहुणचार करतो चांगला. हा, 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 हा. आणि मग आणून देतो बा म्हणलं म्हणजे बायको राहू देऊ हा. आणि मी घराकडे चालला जा. जाऊ त्या माय पण तू तर मला आसाराम काही वर जातीस ते मारीन 3 कणपटात एवढा नीती भ्रष्ट समजतं का बे असं तुला नाही होत भाऊ हा. मी बायकोला सोडून चिरभर नाही राहत कुठंच असं हा हे तर परसाकडे कधी बाहेर गेली तिच्या मांग मी जातो परसाकडे गेले तिच्या मागं तू जात हा. एवढं ते प्रेम आहे बापा तर काही हरकत नाही दोस्त तू येतीस थांब असं मला 2 शब्द त्या बायकोसोबत बोलायचे आहेत 2 शब्द हा. हा, बोलून घ्या हा. पण गोष्ट एक आहे मी काही थांबत नाही हा. मी जातो घराकडं असं तर तुम्ही इले किती वाजता आणून द्या आणून दे ना संध्याकाळी 10-11 वाजता मग नाही ठेवत मी काऊन काऊन काऊन
बापा संध्याकाळवरी नाही थांबत भाऊ हा हा झाल पडायच्या पहिले इले घरी आणून द्यायच्या असं हा तर जमते सोयरी तर जमते झाड पडल्यावर मग नाही जमत बस बरं ठीक आहे 2 मिनिट झाड पडल्यावर नाही जमत ठीक आहे दोस्ता बिलकुल अंधार पडायच्या पहिले त्या घरी बरं चालतं हा ठीक आहे दोस्ता चल बरोबर जा जो चला लीलाबाई तर आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का हो आहे ना, तर मी एक मार्ग सांगतो तुम्हाला सांग. जर लक्षपूर्वक आहे का सन्माननीय गोलू दादा बोरकर यांच्याकडे 50 रुपयाचं प्रेमपुष्प आलेलं आहे आणि प्रकाशजी सिंगडगुडे साहेब बाजीराव यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाचं प्रेमपुष्प आलेलं आहे. धन्यवाद. हा तसेच नासिर भाई यांच्याकडून 50 रुपये, तसेच अशोकजी देशभ्रतार यांच्याकडनं सुद्धा 50 रुपये पारितोषिक मिळाले. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. हॅलो अशा झाल्या नारी गुणवान वा वा. अन मिळविला मिळविला बाळातीर हो. अशा झाल्या नारी गुणवान मिळविला महान गा मिळविला बाळातीर हो. अशा झाल्या नारी गुणवान मिळविला मानन. वा 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 वा. हॅलो हॅलो हा याच्यामध्ये बेस टाकलं का तुम्ही साऊंड वाले भाऊ कुठे गेले अरे यार मगाशी चांगला साऊंड होता ना हॅलो हॅलो अशा झाल्या नारी गुणवान मिळविला मान तर त्या स्त्रिया कोणत्या जो आज तुमच्या डोक्यावर माना सन्मानाचा पदर आहे जो आज या महिलांच्या डोक्यावर माना सन्मानाचा पदर आहे त्या स्त्रिया कोणत्या अहिल्या जिजाई झलकारी हा, 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 हा. अहिल्या जिजाई झलकारी सावित्री गुणवान सावित्री गुणवान धीर हो. अहिल्याची जाई झलकारी सावित्री गुणवान सावित्री गुणवान धीर हो. अहिल्याची जाई झलकारी सावित्री गुण वानन. क्या बात आहे. आणि मग काय झालं काय काही त्रास साहिला काही बलवान काही बलवान धीर हो. काही त्रास साहिला काही बलवान काही बलवान धीर हो. काही त्रास साहिला काही बलवान अगं बाई गं. तर सावित्रीबाई जेव्हा शिक्षण शिकवायला जायची हा. तर काही लोक त्या सावित्रीबाईच्या अंगावरती शेणाचा सडा टाकायचं कोणी दगड मारून फेकायचं कोणी शिव्याशाप करायची परंतु माझी सावित्रीबाई हा. तिने हार मानली नाही शाळेमध्ये जायची भरलेली साडी काढून ठेवायची आणि दुसरी साडी परत अंगावरती घालून मुलांना शिकवायची. समजलं की नाही. आणि म्हणून काहींनी त्रास साहिला काही बलवान आणि म्हणून लीलाबाई आणि करुणा तुला त्या महिलाचा आदर्श डोळ्याचा समोर ठेवून तुला वाटचाल करायची आहे तर तुझ्या जीवनामध्ये उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काहींनी त्रास साहिला आवाज खोलो
दादा इसका आवाज क्यों कम किया दादाजी? काही त्रास साहिला काही बलवान काही बलवान धीर हो त्यांचा घेऊन आदर्श व्हावे. चालवा. त्यांचा घेऊन आदर्श व्हावे. चारित्र्यवान चारित्र्यवान धीर हो. त्यांचा घेऊन आदर्श व्हावे. चारित्र्यवान चारित्र्यवान धीर हो. त्यांचा घेऊन आदर्श व्हावे चारित्र्य वानन असं का म्हणून माझे गुरुवर या लिहितात कवित्व पुरुषोत्तमाचे हो. चालवा. कवित्व पुरुषोत्तमाचे निशांता मान निशांता मान धीर हो. कवित्व पुरुषोत्तमाचे निशांता मान निशांता मान धीर हो. सन्माननीय सुषमाताई भोवते हल्ली मुक्काम मिनीमाता नगर यांच्याकडनं 200 रुपयाचं प्रेमपुष्प या विचारधारेवरती आलेल्या त्यांना क्रांतिकारी जय भीम. त्याचप्रमाणे आमचे मामा बुधाजी भोवते साहेब हल्ली मुक्काम जैतळा नागपूर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे. त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शाहीर सन्माननीय सूरजदादा नवगरे येऊन आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील. धन्यवाद. लीला काय ग शीला के गरिबी जरी त्या संसारात होती. नरमाची भीमाला तरीही साथ होती. क्या बात है? की भीमराव माझे त्या दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावा. कसं जायला पाहिजे? कसं जायचं सात दिशी ना कोण गो देणार नो जमेल्या आले की बाळी. ज्ञानेश्वरची गणवीर यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. जमेल्या आले की बाळी चुगली नको ग चहाणी. मारू नको फुकाची बळाई. मारू नको फुकाची बळाई. अग बाई वागण्यात दिसू दे र बाई. अग बाई वागण्यात दिसू दे र बाई. Bye.
बाई